राम राम मामा. राम 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 राम. आपलं नाव काय? केशव शंकर वाबळे, गाव? उमरा, तालुका? तालुका जिल्हा हिंगोली. मोबाईल नंबर काय आपला? 78 75 89 90 62. बरं, आपण आता आपल्या हळदीमध्ये आज उभे आहेत, तर तुम्ही आपल्या ही हळदी एवढी सुंदर तुम्ही चांगली हळद केली आहे, याला तुम्ही काय केलं, कसं केलं, काय टाकलं? आपली हळदीला पहिल्यापासून तर निगा आहेत, पण ऍक्टिव्ह पॉवर टाकल्यापासून हळदीची जास्त जोमदार वाटली. बरं, काय आता फरक काय पडला तुम्हाला ऍक्टिव्ह पॉवरनं? फरक म्हणजे सध्या कोणताच रोग नाही. फुटवे चांगले काढले, खोडाची जाडी झाली, पानाची सुद्धा जाडी झाली, पानाची जाडी झाली, त्याच्यानंतर खोडाची पण जाडी झाली, फुटव्यात बी वाढ झाली, आणि ग्रीनपणा वगैरे कसा वाटतो? ग्रीन पण हिरवागार झाला. उंची वाढली का हळदीची? उंची तर वाढली, पण उंचीपेक्षा फुटव्यात जास्त वाढ झाली. फुटवे जास्त पडले समजा तुम्हाला? जास्त वाढ झाली. पहिले फुटवे नव्हती एवढी. हां हां. आता या ऍक्टिव्ह पॉवर टाकलं तेव्हापासून फुटव्यात चांगलीच वाढ झाली. बरं बरं. आणि तरी खूप फुटवे काढले, तरी कमी प्रमाणात टाकली आपण. आपण ही 1.5 एकराला एक कॅन टाकली. म्हणजे जी 1 एकरला टाकायची तुम्ही 1.5 एकरला टाकली. 1.5 एकराला टाकली. ते तुम्ही अर्धच त्याचं प्रमाण केलं समजा. अर्धा प्रमाण केलं. तरी रिझल्ट तुम्हाला खूप सुंदर आला. रिझल्ट खूप आला. एकदा वरून स्प्रे केला 50 ml टाकून, बरं आणि खालून सुद्धा सोडली. बरं. आता शेतकऱ्यांना रेटच्या बाबतीमध्ये परवडणारी आहे का? हो, परवडणारी आहे. आणि रिझल्ट पण चांगले आहे? रिझल्ट बी चांगला आहे. या कॅनीपासून तर मी म्हणतो 3 पोती DAP ला सुद्धा ऐकत नाही. ऐकत नाही असं या कॅनचं एक हे आहे. 100% अनुभव आहे. बरं बरं. हळदीला बी टाकली आणि कापसाला तर नुसता स्प्रे केला. कापसाला फक्त स्प्रेच केलं? स्प्रे केला तर कापूस हिरवागार झाला, लवलवशी झाला, बरं. पत्त्या फुलात वाढ बी झाली. मग तुम्ही तुमच्या मनानं टाकला कंपनीमध्ये, तुम्हाला कापसाला पण टाका? नाही, कापसाला आम्ही टाकलं. ते विचारलं फक्त कॉल करून कंपनीवाल्याला, हां. टाकू का? तर ते म्हणले टाका, कमी प्रमाणात टाका, 50 हां हां 50 टाकलं. हां. नंबर 1 नंबर 1 कापूस झाला. काय कापूस एकदम सुंदर वगैरे एकदम कापूस झाला. नंबर 1 चा कापूस झाला. शिवरात कापूस आपल्या कापसाला. बापरे, एवढा सुंदर झाला. आता आम्हाला पण ते कापसाला मग द्यावं लागेल लोकांना. आम्ही काय दिलं नाही आतापर्यंत कोणाला. पेक्षा कापसाला चांगलं काम करते. चांगलं काम तरी करतो. ड्रिचिंग नाही केली आपण त्याची. बरं बरं. फक्त कापसाला तुम्ही स्प्रे मारा, ड्रिचिंग काहीच केलेलं नाही. हळद तुमची नंबर 1 आहे. साधारणतः काकाच्या छातीपर्यंत कमरेच्या वर हळद गेलेली आता, आणि फुटव्याचं प्रमाण आहे जवळपास 6-7 फुटव्यापर्यंत त्यांच्या हळदीला फुटवे झाले सध्या. आपण पाहू फुटवे पण एकदा. हे बघा, शेतकरी बंधूंनो पहा, यांनी आपल्या ऍक्टिव्ह पॉवर वापरली. ऍक्टिव्ह पॉवरमुळे फुटवे हे बघा यांचे छोटे छोटे सुद्धा निघताय. हे बघा इकडनं पण निघताय. हे फुटवे आहेत ते बघा, आणि शेतकरी खूप खुश आहेत ऍक्टिव्ह पॉवरच्या रिझल्टमुळे. एकदम सुंदर असे फुटवे निघताय, पानाची जाडी वाढली. त्याचा विशेष म्हणजे त्यांचा जो आहे भाग हळदीचा, हा त्यांचा खूप बारीक होता, तो कदाचित तो भरपूर मोठा आणि जाड झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हळदीची तेल वरून हेडो दाखवा सर, सगळी लेवल झाली हळदीची टोटल. आणि हळद त्यांची खालीवरी वगैरे होती, त्यांनी पूर्ण म्हणता पूर्ण हळद एकदम एक लेवल झाली, कुठेच खालीवरी नाही. काय नाही, हळदीला काय खालीवरी होती का आधी टाकायची? कुठं होती अशी डाबी कुठे पिवळसर होती, हां, हां. तिला पण सुद्धा हिरवीगार झाली आणि सगळी लेवल झाली. लेवल झाली. बघून पहा तुम्ही, सगळी सारखी दिसते. हो, सगळी सारखी दिसते, कुठे पिवळा कलर दिसत नाही, काय नाही, एकदम जबरदस्त मांडव घातली आणि सगळी सारखी झाली. एकदम बढिया. चला मामा, नमस्कार. लोकांना काय सांगाल तुम्ही ऍक्टिव्ह पॉवर वापरावं की नाही वापरावं? जरूर वापरा. आम्ही वापरला, तुम्ही पण वापरा. ओके, थँक्यू.